आपल्या ग्राउंड लेवल पर्यंत येऊन तिथे तुम्हाला सर्वांना आव्हान करतात की 24 तास त्यांचा फोन उपलब्ध असतो. एका जोरदार टाळ्या होतात द्या मित्रांनो. कर्करोग तज्ञ डॉक्टर समर गुप्ते या स्पर्धेतील अंतिम विजेता नक्कीच युवी स्पोर्ट्स असेल आणि उपविजेता सुशिला इंटरप्राइजेस पुरस्कृत जय बजरंग दल खारब त्याचबरोबर आमचे रमेश गायकर यांचं सुद्धा मनोगत व्यक्त. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडूंना माझा नमस्कार. आज श्री राम कमिटीच्या आयोजित आणि जितू धनाजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अध्यक्ष शतक 2026 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आपले मार्गदर्शक व माननीय जितू धनाजी मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि यश प्राप्त करावे ही प्रार्थना. प्रमुख अतिथी असे स्पर्धेचे उत्साह आजचे कार्यक्रमाचे उपस्थित सभासद डॉक्टर समर साहेब डॉक्टर यांचे मनपूर्वक आभार. हारदांडा मैदानातील या सर्व केवळ एक खेळ नसून आपल्या परिसरातील खेळाडूंना जिद्दीचा आणि क्रीडाप्रेमांचा उत्साह फुलला आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय 25,000 रुपये, मालिकेपैकी सायकल असे आकर्षक पार्श्व सर्व संघामध्ये जबरदस्त चुरस पाहण्यात मिळत आहे. सर्व खेळाडूंना उत्कृष्ट खेळण्यासाठी मनापासून शुभेच्छा. क्रीडा भावना जपून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करा. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत येणारे श्री राम कमिटीचे सर्व कार्यकर्ते त्यांचे मी सर्व मनपूर्वक आभार. आणि 2 शब्द बोलण्यात दिल्याबद्दल मला खूप आनंद आहे. विशिष्ट मध्ये आज आमदारी केल्याबद्दल मला जिथून सांगितल्याप्रमाणे मी ते पार पाडल्याबद्दल मी त्याचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद रमेश सर. आजचा दिवस अक्षरशः गाजवला. त्यानंतर आपण बोलतो या आजच्या बक्षीस समारंभाकडे. सर्वात प्रथम बक्षीस आपण देतोय. या स्पर्धेतील 16 संघ होते, परंतु या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरतोय अध्यक्ष चषक 2026 चा. 5 विकेट ज्या खेळाडूने घेतले तो ठरतोय कुदेगावचा निनाद पाटील. निनाद पाटील या लवकरात लवकर धावत या, कुठे असतील तिथून. निनाद पाटील लवकर या. चला, निनाद पाटील यांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्या गावातील एक खेळाडू. प्लेट निनाद पाटील 5 विकेट हॉल. त्यानंतर मात्र आपण आमंत्रित करतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावर तब्बल 56 धावा, एक शांत आणि संयमी खेळाडू मी आमंत्रित करतोय जय बजरंग तलेकार ब संघाचा सूरज शेडगे. 56 धावा ज्याने कुठून काढल्या तो ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. कॉंग्रॅच्युलेशन सूरज. एक शांत संयमी खेळाडू सूरज शेडगे. वेल प्लेड सूरज. त्याचप्रमाणे या स्पर्धेत रनर अप म्हणजेच उपविजेता संघ असेल संघ ठरला तो म्हणजे या स्पर्धेत ज्यांनी गाव टू गाव मधून येत असताना सुशिला इंटरप्राइजेस पुरस्कृत जय बजरंग तलेकार उपविजेता संघ या लवकरात लवकर कर्णधार वैभव देऊळकर आणि संपूर्ण संघ. हॅलो या संपूर्ण संघ जय बजरंग तलेकार हॅलो जय बजरंग तलेकार तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीन रनर अप म्हणजेच उपविजेता संघ
अध्यक्ष चषक 2026 मधील उपविजेता संघ जय बजरंग तलेकारब, सुशिला एंटरप्राइजेस पुरस्कृत जय बजरंग तलेकारब. त्याचप्रमाणे मी आता मात्र आमंत्रित करतोय या स्पर्धेतील मालिकावीर. नक्कीच मला अभिमान आहे या स्पर्धेत मालिकावीरासाठी अभिषेक नेरुरकर यांच्याकडून या स्पर्धेत सायकल, त्याचप्रमाणे मालिकावीर चषक सुद्धा असेल. तर या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय ज्याच्या गोलंदाजीतून 5 विकेट्स आणि फलंदाजीतून षटकार आणि षटकार 85 धावा ज्याने कुठून काढल्या या मैदानावर तो ठरतो या अध्यक्ष चषक 2026 चा मालिकावीर. नो डाऊट वन अँड ओनली आदर्श पाटील. यस आदर्श पाटील तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीन. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी नेतृत्व केलं होतं यू स्पोर्ट्स अलिबाग या संघाचं. चला आदर्श पाटील. चला आदर्श पाटील या आपण थोडस वार्तालाप करूया. या आदर्श पाटील मालिकावीर या स्पर्धेत तुम्ही आहात, नक्कीच वार्तालाप करावाच लागेल. येस आदर्श पाटील कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगले खेळलात. आदर्श पाटील या स्पर्धेत अध्यक्ष चषकामध्ये तुम्हाला खेळायला कसं वाटलं आणि तुम्ही फर्स्ट टाइम या चषकासाठी तुम्ही खारदांडा या मैदानात आलात आणि खूप चांगले षटकार चौकार मारलात आणि विकेट सुद्धा घेतलात. तर तुम्हाला कसं वाटतं या मैदानात या कमिटीबद्दल? सर्वप्रथम कमिटीचे धन्यवाद मानित आणि आयोजक दादाचा सर्वप्रथम मनापासून आभार मानित, कारण का आम्हाला इथे चान्स दिला. आणि मेन गोष्ट म्हणजे मला इथे खेळायला भेटली नसती, कारण का त्या विभागातल्या टीम होत्या, परंतु आम्हाला चान्स दिल्याबद्दल. एकच प्रश्न अजून असेल. आदर्श पाटील खूप चांगलं क्रिकेट खेळतो, सध्याच्या घडीला खूप फॉर्म मध्ये आहे. आदर्श पाटील तुम्हाला चिवताई म्हणजेच चित्रलकाताई पाटील यांचा नेहमी सपोर्ट असेल, आमच्या राम कमिटीला सुद्धा त्यांचा खूप सपोर्ट असेल, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सपोर्ट तर पाहिजे, सपोर्ट शिवाय आता कोण इथं, आता जरी कोण खेळायला आला तरी सपोर्ट त्याला मेन पाहिजे. आता मी खेळतो तर टीमचा मला सपोर्ट आहे म्हणून मी इथं. यस एकच शेवटचा प्रश्न असेल. आदर्श पाटील म्हटलं की ब्रँड झाले सध्याच्या घडीला. आदर्श पाटील पुढच्या येणाऱ्या हंगामात श्री राम क्रिकेट कमिटीच्या भरपूर मॅचेस येणार आहेत, तर तुम्हाला खेळायला आवडेल का? 100% नक्की. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. हे होते आदर्श पाटील. यस याच नंतर या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके जितू दादा मोरे यांचं थोडस मनोगत असेल. मी पण जास्त नाही टाइम घेणार. सर्वांना खूप खूप धन्यवाद, सर्व खेळाडू आणि सर्व संघांनी ज्यांनी भाग घेतला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि जसं आता आदर्श बोलला ना की या विभागातल्या वगैरे, तर हा असा नाहीये. राम कमिटी पुन्हा एकदा आठवण करून देईल की राम कमिटी सर्व गावांना, जसं लास्ट टाइम पण बोललेलं की एका गावात 2 गट 3 गट असतात, तर ते गट एकत्र करण्यासाठी ही बनवलेली कमिटी आहे. ओके. आणि दुसरा होता की आपल्याला कुठल्याही म्हणजे टुर्नामेंट मध्ये मला हे वगैरे असं बोलायला नाही साठी ही तुमची आदर्श हक्काची कमिटी आहे. रोहा, अलिबाग, मुरुड 3 तालुक्यातली कोणताही गाव या कमिटीमध्ये येऊ शकतो आणि आपल्या हक्काने आपला संघ प्रस्थापित करू शकतो. एवढंच बोलेन. सर्वांसाठी धन्यवाद. धन्यवाद. हे होते अध्यक्ष चषक, ज्यांच्या नावाखाली हे चषक झालं तेच मात्र अध्यक्ष चषक श्री जितूदादा मोरे. त्यानंतर मात्र या स्पर्धेचा अंतिम विजेता म्हणजेच विनर संघ
या आमंत्रित करूया युवी स्पोर्ट वाघरण कुरुल या संघाला एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संपूर्ण संघाचं. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत मॅनेजर साई पाटील यांचा सुद्धा. वेल प्लेड बॉईज. वेल प्लेड बॉईज प्रथमच या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, परंतु पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय संघ युवी स्पोर्ट. कॉंग्रॅच्युलेशन संघ. सर्व खेळाडूंचे तसेच सर्व प्रेक्षक रसिकांचे सुद्धा मी हार्दिक अभिनंदन, आभार मानेन सर्वांचं. अगदी स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचा हातभार लावला त्यांचं सर्वांचा आभार असेल. आणि चुकून माझ्याकडून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व, माफी असावी. या स्पर्धेतील विजेता संघ ठरतोय अध्यक्ष चषक 2026 चा युवी स्पोर्ट वाघरण कुरुल. कॉंग्रॅच्युलेशन वाघरण कुरुल संघ. अगदी पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजे वाघरण कुरुल. एकच मिनिट, साई पाटील यांचं मनोगत आपण थोडंसं घेणार आहोत. साई पाटील. चला एकच मिनिट, आपण फक्त मनोगत घेतोय साई पाटील यांचं. साई पाटील थेट अलिबाग वरून युवी स्पोर्टचे मॅनेजर आपल्या समोर जोडले गेलेत. कॉंग्रॅच्युलेशन साई पाटील. नेहमी आपला संघ मोठमोठ्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळत असतो, परंतु श्रीराम कमिटी म्हणजेच रोहा, अलिबाग, मुरुड या 3 तालुक्यांना एकत्र करण्याचं काम जितूदादा मोरे यांनी केलंय. त्याबद्दल थोडंसं मनोगत फक्त व्यक्त करा. त्या कमिटीबद्दल बरेच वेळा ऐकलं होतं, काही बऱ्याच वेळा येऊन जातात. मला पण या कमिटीत आज प्रशांत मला चान्स भेटला. प्रशांत मला होता की आपल्याला भेटेल काय चान्स भेटेल, त्यांनी मला पहिल्यांदा चान्स दिला. ताईचा तर नेहमी सपोर्ट असतो, पोरांचा पण सपोर्ट असतो. त्या पोरांच्या सपोर्टमुळे आज आम्ही पर्यंत पोहोचलो. धन्यवाद साई पाटील. अजून एक प्रश्न असेल माझा की ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली आणि याच्या पुढे होणाऱ्या स्पर्धा याच्यामध्ये तुमचा नक्की भाग असेल का? नक्कीच भाग असेल आणि स्पर्धा खूप छान होती, नियोजन सुद्धा खूप चांगलं होतं. इथे या ग्राउंडवर खेळायला पोरांना सुद्धा मजा आली. आम्ही नेहमी इथे संघ उतरवतो आणि ताई नेहमी जेव्हा आम्ही सांगतो तर ताईचा असा सपोर्ट असतो मला की तू कुठेही संघ उतरव, युवराजचा सपोर्ट असतो. त्यामुळे पोरं सगळीकडे खेळतात. धन्यवाद. हे होते साई पाटील. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत होऊ द्या. आता आपण मात्र शेवटचा आभार, सर्वांचा आभार असेल. या स्पर्धेसाठी आपण आता पुन्हा एकदा भेटूया. 365 दिवसाचा वेट करूया. पुन्हा एकदा अध्यक्ष चषकासाठी सज्ज होऊया. अजून जोमाने आणि जिद्दीने पुढच्या वेळी भेटू. अध्यक्ष चषक 2026. धन्यवाद.